नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. तीर्थक्षेत्र आळंदीत 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या 28 वर्षीय तरुणानं संस्थेत शिकत असलेल्या 12 वर्षीय 2 मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. शनिवारी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी महेश नामदेव मिसाळ मामा, वय वर्ष 28, राहणार खोकरमोहा, तालुका शेरूर कासार, जिल्हा बीड व त्याची बहीण ऋतुजा भीमराव दराडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित 12 वर्षीय मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी हद्दीतील पडगाव रस्त्याला ज्ञानेश्वरी गुरुकुल ही संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी हा पाहुणा म्हणून आलेला होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. दरम्यान त्याने 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी महेश मिसाळ या आरोपीला अटक केली आहे, तर आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत. राजगुरुनगर या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनेतील 2 मुलींच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते पीडित मुलींच्या पालकांना शनिवारी दिनांक 4 जानेवारी रोजी देण्यात आला. राजगुरुनगर या ठिकाणी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील 2 अल्पवयीन मुलींपैकी एकीवर अत्याचार करून दोन्ही बहिणींची हत्या करण्यात आली होती. त्यांचे मृतदेह पाण्याच्या पिंपात आरोपीने लपवून ठेवले होते. या दुर्दैवी घटनेने राज्यासह देश हादरला होता. हतबल असलेल्या या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. या कुटुंबाला स्वतःचे घर नाही, तिथे घटना घडल्यामुळे जाण्याची मानसिकता नाही. अशा स्थितीत हे कुटुंब थिगळस्थळ येथील नातेवाईकांकडे तात्पुरते थांबले आहे. या कुटुंबाला आधार म्हणून शहरातील नागरिकांनी रोख स्वरूपात आणि वस्तू स्वरूपात किराणा ही मदत केली होती. माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोख स्वरूपात या पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हस्ते 28 डिसेंबर रोजी दिली होती. या घटनेची दखल घेत खेड तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार ज्योती देवरे यांनी राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला होता. विशेष बाब म्हणून राज्य शासनाने याची दखल घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून हे अर्थसहाय्य तहसीलदार कार्यालयाकडे वर्ग केले. 10 लाख रुपये अर्थसहाय्य धनादेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी पीडित कुटुंबाकडे सुपूर्द केला. खेड तालुक्यातील पाईट, कोहिंडे व अन्य गावांच्या हद्दीवर असणारे कुंडेश्वर देवस्थान या ठिकाणी काही भूमाफिया यांची वक्रदृष्टी पडली असून शिवकालीन काळापासून आजूबाजूच्या गावातील शेतकरी गोपालन या डोंगरावरील गवतावर करत असतात. कोहिंडे ते अंभू, सुपे, सातकरवाडीपर्यंत ही पठारे विस्तारलेली आहे. यात महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरानंतर दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर म्हणून ओळख असलेले शिंगीचे शिखर यात येते. या ठिकाणी वन विभागासह गायरान कुरण अशा नोंदी घेऊन सरकार मालकी होणे आवश्यक होते. मात्र भोरचे पंत सचिव यांच्या नावे पाईट गट नंबर 707 चुकून नावे झाला. याचा गैरफायदा काही लोकांनी घेतला असून तेही जागा हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे फलक सर्वत्र गावकऱ्यांनी लावले आहेत. या पठारावर खासगी शेतकरी व देवाच्या नावावर सोडलेल्या शेकडो गायागुरे चरत असतात. तसेच वन्य प्राणी देखील या ठिकाणी आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी जनतेने साथ द्यावे अशी भावना गावकरी करत असून सरकारने देखील लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. कुंडेश्वर डोंगरावरून भामा आसखेड धरण आणि भामचंद्र डोंगर रांगा यांचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. नक्कीच आपल्या खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगा आणि ग्रामीण भागाचे पर्यटन वाढ यासाठी पश्चिम भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. चाकण नगर परिषद पर्यावरण राजदूत म्हणून निवड झालेले हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक कड सध्या नॉर्वे देशात संशोधनाचं काम करतात. सध्या नॉर्वे देशात प्रचंड थंडी असून तापमानाचा पारा उणे 7 डिग्री सेल्सिअस असल्यानं बर्फवृष्टी होते. त्याचे विहंगम दृश्य खास पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्क प्रेक्षक यांच्यासाठी डॉक्टर प्रतीक कड यांनी पाठवले असून नॉर्वे देश पर्यावरण प्रिय असा देश आहे. नॉर्वेमधील ही हिमवृष्टीची दृश्ये डॉक्टर प्रतीक कड यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपली आहेत.
नॉर्वेमधील बर्गन शहर हे युरोपमधील सर्वात ओल्या जमिनीसाठी ओळखलं जातं. वर्षातील 365 दिवसांपैकी 280 दिवस जास्त पावसाचे असतात. सहसा बर्गनमधील हिवाळ्यात देखील पावसाळी हवामान आणि ढगांनी झाकोळून गेलेलं असतो. परंतु हे शहर बर्फानं झाकलेलं एखाद्या परीकथेप्रमाणे असल्याचं दिसतं. बर्गनमध्ये तापमान सध्या -7 ते -3 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. नवीन वर्ष आहे, त्यात बर्गनमध्ये अजूनही बर्फवृष्टी असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे पर्यावरण राजदूत असलेले हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक कड यांनी दिली आहे. डॉक्टर कड सध्या नॉर्वे देशात जागतिक हवामान बदल विषयात संशोधनाचं काम करतायत. शेतसारा अथवा महसूल देऊ शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारनं जप्त केलेल्या जमिनी, ज्याला अकाली पड जमिनी म्हणतात, त्या पुन्हा संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. या संदर्भात दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. त्यानंतर 2019 पासून सातत्यानं शेतकऱ्यांच्या या विषयांचा पाठपुरावा त्यांनी केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अकाली पड जमिनीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निर्देश देऊन सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलंय. याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 2 जानेवारी 2025 रोजी मंत्रालयात पार पडली. यासाठी शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी शेतकऱ्यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन मनपूर्वक आभार व्यक्त केले. शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे 4,849 एकर अकाली पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामध्ये उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी शासनाकडे सदर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. याबाबत डॉक्टर नीलम गोरे यांचे आभार व्यक्त करताना कनेरसर तालुका खेड येथील रहिवासी शेतकरी बाबासाहेब हजारे म्हणाले, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं राज्यातील सर्वच अकाली पड जमिनी मूळ मालकांना परत देण्याबाबत नीलमताईंनी खूप मोठे योगदान दिलं असल्याचं हजारे यांनी म्हटलं. जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीच्या संकल्पनेतून बेळगाव येथील टेकडी डोंगर परिसरात शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन यावर संशोधन करण्यात येत आहे. विविध शेतीपूरक पिकांसह शेडनेटद्वारे घेण्यात येणाऱ्या पिकांसह फळांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी 2 दिवसीय शेतकरी सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पीक व्यवस्थापन, नियोजन, जमिनीची प्रतवारी, पाण्याचे नियोजन आदी विषयी कार्यशाळा संपन्न झाली. या शेतकरी कृषी सहलीमध्ये खेड तालुक्यातील काळूस, दोंदे, कडूस परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. मरकळ तालुका खेड या ठिकाणी उत्सवाच्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्त्यांचा आखाडा पार पडला. येथील बैलगाडा शर्यतीमध्ये 2 दिवस 250 बैलगाडे सहभागी झाले होते, तर कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील मल्ल सहभागी झाले होते. आपल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही कुस्ती 3,33,000 दादा शेळके विरुद्ध शुभम शिंदाळे यांची कुस्ती आपण सर्वजण पाहणार आहात. पिढ्यानपिढ्या प्रत्येक गावामध्ये आपल्या ग्रामदैवतेची यात्रा भरत असते. यात्रेच्या निमित्तानं शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ म्हणजे बैलगाड्याच्या स्पर्धा, आलेल्या पै पाहुण्यांच्या करता करमणुकीचे कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा देंगी आखाडा होता. प्रत्येक गावामध्ये पैलवान असायचे आणि ते पैलवान आपली कसब त्या आखाड्यामध्ये दाखवायचे. पूर्वीच्या कुस्त्या काही इनामावरच्या नव्हत्या. काळ बदलत चालला. पैलवानाला येणारा खर्च, तालमीचा खर्च हा सगळा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो.
आणि म्हणून त्यांना काही ना काही आपल्या गावाकडे मिळावं, काहीतरी बिलागी मिळावी अशा प्रकारची भूमिका लोकांनी स्वीकारली. आणि आता अलीकडच्या काळामध्ये गावामध्ये पैलवानची संख्या कमी झाली, पण पैलवान करण्याकरता लाखो रुपये खर्च यायला लागला. म्हणून पैलवानांना मोठ्या प्रमाणात इनाम देण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या गावाने या ठिकाणी पैलवानांना मोठ्या प्रमाणात इनाम देऊन अनेक कुस्त्या, निकाली कुस्त्या लावल्या आणि खऱ्या अर्थानं कुस्ती रंगत पाहण्याचं काम आपण सर्वांनी केलंय. ही शेवटची कुस्ती अतिशय रंगतदार होईल, आपल्या डोळ्याचं पाहणं भेटेल अशा प्रकारची कुस्ती होईल आणि या यात्रेची समाप्ती होईल. आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेकरता सहकार्य केलं याबद्दल मी गावकऱ्यांचं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. येत्या 7 तारखेला पुणे जिल्हा मध्यवर्तीची बँक वरच्या मजल्यावर होती, ती तळमजल्यावर आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं. दुपारी 2 वाजता त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मंगळवारी 7 तारखेला आपण सगळ्या गावकऱ्यांनी त्याच्याकरता उपस्थित राहावं आणि जे वयस्कर लोक आहेत, जे अपंग आहेत, त्यांच्याकरता तळमजल्यावर व्यवस्था हवी याकरता आपल्या गावच्या सोसायटीनं आपली सुंदर अशा प्रकारची इमारत दिली. सोसायटीचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठिकाणी भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. खेड तालुक्यातील केवळे गावच्या सरपंच स्वाती बाळासाहेब कदम यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने माजी केंद्रीय मंत्री मीनाश्री लेखे, अल्पसंख्याक सदस्य रेंचलना लांबो यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नमस्कार, मैं महाराष्ट्रीयन छत्रपति शिवाजी महाराज के चरणों के नतमस्तक होके मैं सरपंच स्वाति बाला साहेब कदम टेलखेड़ यानी कि राजगुरुनगर डिस्ट्रिक्ट पुणे. मेरा गांव एक छोटा सा गांव था, उधर बहुत सी सुविधाएं कम थी, लेकिन मैं सरपंच होने के बाद 3 साल में बहुत से अच्छे काम किए हैं महिलाओं के लिए. मुझे भी 2 बार पुरस्कार मिल चुके हैं और मुझे और चांस मिलेगा तो मैं और मेरे गाँव का नाम रोशन करूंगी. धन्यवाद और आपके लिए नए साल की मुबारक. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरपुडे बुद्रुक येथील सानेगुरुजी विद्यालय या ठिकाणी बाल आनंद मेळावा, खाऊ गल्ली व आठवडे बाजारचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, विविध पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा पद्धतीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि समाजामध्ये मार्गक्रमण करत असताना आपल्याला व्यवसायाची संधी उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला ते एक आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्ही जनजागृती करत आहोत. खेड तालुक्यातील विष्णुपंत बाजीराव गुंडाळ व जीवन बळवंत टोपे या 2 दिव्यांग बांधवांना आदर्श सामाजिक कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार आळंदी या ठिकाणी देण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.